नमस्ते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण रिक्वेस्ट फॉर इंटरव्ह्यू पॅनलची प्रोसेस समजून घेणार आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण अप्रूव्हल मॉड्यूलमध्ये BCCLला आपण कसं अप्लाय करणार आणि ॲडव्हर्टाइजमेंट रिक्वेस्टसाठी आपण कशा पद्धतीने अप्लाय करू शकतो याबद्दल माहिती बघितली. या व्हिडिओमध्ये आपण इंटरव्ह्यू पॅनलच्या रिक्वेस्ट संदर्भामध्ये माहिती बघणार आहोत. सर्वात महत्त्वाची गोष्ट आपण मागच्या व्हिडिओमध्ये पण बघितलं, जे पण आपल्या ॲप्लिकेशनचं स्टेटस असेल अप्रूव्हल संदर्भामध्ये ते या ठिकाणी अप्रूव्ड NOCच्या टॅबमध्ये आपल्याला दिसू शकतं. या ठिकाणी मी पुन्हा एकदा एक गोष्ट क्लिअर करतो. अप्रूव्ड NOC या टॅबमध्ये तुम्हाला त्या ॲप्लिकेशनची शेवटपर्यंत पूर्ण प्रोसेसचं स्टेटस याच ठिकाणी कळणार आहे. त्यामुळे जे पण तुम्हाला स्टेटस वगैरे गोष्टी बघायच्या असतील त्या तुम्ही अप्रूव्ड NOCमध्ये जाऊन त्या ठिकाणी बघणार आहात. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी जर तुम्ही बघाल तर ॲडव्हर्टाइजमेंट स्टेटस माझं अप्रूव्ह झालेलं दिसतंय. म्हणजे मला ॲडव्हर्टाइजमेंटसाठी त्या ठिकाणी युनिव्हर्सिटीकडून अप्रूव्हल मिळालेलं आहे आणि त्या रिलेटेड जे पण काही ड्राफ्ट आहेत ते रेडी झालेले असणारच. तर ते ड्राफ्ट मी या ठिकाणी ॲडव्हर्टाइजमेंट ड्राफ्ट, NOC आणि जे पण बाकीच्या गोष्टी आहेत त्या सगळ्या मी या ठिकाणी व्ह्यू करू शकतो. यानंतरची प्रोसेस माझी थोडी मॅन्युअल असते, ज्यामध्ये मला माझ्या लोकल न्यूजपेपरला ॲडव्हर्टाइजमेंट द्यायची असते आणि त्या ठिकाणावरून ज्या लीड जनरेट होतील, इन द सेन्स जे पण ॲप्लिकेशन येतील त्यांचा डेटा आपल्याला सिस्टममध्ये भरायचा आणि विथ दॅट डेटा तुम्हाला ते ॲप्लिकेशन पुन्हा एकदा युनिव्हर्सिटीला अप्रूव्हलसाठी सेंड करायचं आणि त्यालाच आपण या ठिकाणी रिक्वेस्ट फॉर इंटरव्ह्यू पॅनल असं म्हणत असतो. सर्वात महत्त्वाची गोष्ट पुन्हा एकदा जर या ठिकाणी आपण बघाल तर ॲडव्हर्टाइजमेंट स्टेटस माझं अप्रूव्ह दिसतं आहे. याचा अर्थ हे जे अप्रूव्ह झालेलं ॲप्लिकेशन आहे मला रिक्वेस्ट इंटरव्ह्यू पॅनल या टॅबमध्ये दिसणार आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता मला नोटिफिकेशन पण आलं आहे की माझ्या रिक्वेस्ट इंटरव्ह्यू पॅनलमध्ये एक ॲप्लिकेशन या ठिकाणी आहे. सो मी या ठिकाणी जेव्हा क्लिक केल्याच्यानंतर माझ्यासमोर अप्रूव्ड NOC, BCCLचं डॉक्युमेंट आणि ह्या गोष्टी काही दिसून येतात. बाकीचे जे पण काही डॉक्युमेंट मला हवे असतील जे की मला न्यूजपेपरमध्ये ॲडव्हर्टाइजमेंटसाठी गरजेचे आहेत ते या ठिकाणी मी अप्रूव्ड NOC या टॅबमध्ये ॲक्शन बटनवर क्लिक करून या ठिकाणावरून मी ते डाउनलोड करू शकतो, प्रिव्ह्यू करू शकतो आणि त्यानुसारच मला ॲडव्हर्टाइजमेंट द्यायची आहे. या ठिकाणी तुम्ही म्हणाल ॲडव्हर्टाइजमेंट लिंक सेंड फॉर सेकंड ॲडव्हर्टाइजमेंट हे बटन या ठिकाणी तुम्हाला दिसतंय. सध्याला या बटनवर क्लिक करण्याची आवश्यकता नाही. या बटनवर केव्हा क्लिक करायचं त्याबद्दल मी काही मिनिटांमध्ये सांगणार आहे. तत्पूर्वी आपण या ठिकाणी जर तुम्ही बघाल तर रिक्वेस्ट इंटरव्ह्यू पॅनल नावाचा एक टॅब दिसतोय. मी या ठिकाणी क्लिक करतोय आणि सेंड इंटरव्ह्यू पॅनल फॉर अप्रूव्हल या बटनवर मी या ठिकाणी क्लिक करणार. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, या बटनवर क्लिक केल्यानंतर ताबडतोब ते ॲप्लिकेशन युनिव्हर्सिटीला जाणार नाही, त्यामुळे घाबरण्याची आवश्यकता नाही. तुम्ही डिरेक्टली यावर क्लिक करू शकता. या ठिकाणी क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर एक लिंक ओपन झालेली दिसते. या लिंकवर तुम्हाला काही डेटा भरणं गरजेचं आहे. आता ही लिंक काय काम करते तर आपल्याकडे ज्या लीड जनरेट झाल्या, उदाहरणार्थ तुम्ही XYZ पेपरमध्ये ॲडव्हर्टाइजमेंट दिली आणि ती ॲडव्हर्टाइजमेंट तुम्हाला युनिव्हर्सिटीने अप्रूव्हल दिलं की पुढचे 15 दिवस तुम्ही त्या ठिकाणी ती ॲडव्हर्टाइजमेंट चालवणार आणि तिथं ॲप्लिकेशन रिसीव्ह करणार. आणि जर त्या 15 दिवसात नाही झालं तर आपण सेकंड टाईम ॲडव्हर्टाइजमेंटसाठी रिक्वेस्ट टाकतो. सेकंड टाईमची प्रोसेस आपण थोड्या वेळाने बघू. पहिल्यांदाच जर सपोज तुम्ही ॲडव्हर्टाइजमेंटसाठी रिक्वेस्ट केली आणि त्यामध्ये काही लीड जनरेट झाले, सपोज माझ्याकडं 10 टीचरसाठी ॲप्लिकेशन आलेत, त्या पर्टिक्युलर जी पण मी अप्रूव्हलसाठी जागा टाकल्यात त्यासाठी 10 ॲप्लिकेशन आले, तर ते जे 10 ॲप्लिकेशन आले तर त्यांचा डेटा तुम्हाला या ठिकाणी भरून घेणं गरजेचं आहे. या ठिकाणी जर तुम्ही बघाल ॲक्टिवेट डिॲक्टिवेट नावाचे बटन तुम्हाला दिसून येतात. तर या ठिकाणी मी जेव्हा ॲक्टिवेट हे स्टेटस तुम्हाला दिसतं, याचा अर्थ ही जी पर्टिक्युलर लिंक आहे ही सध्याला ॲक्टिव्ह आहे. त्यानंतर इथं जेव्हा तुम्हाला डिॲक्टिवेट दिसतं त्याचा अर्थ असा होतो की ती डिॲक्टिवेट झाली, म्हणजे ती काम नाही करणार. सो मला जर ह्या लिंकचा वापर करायचा असेल तर मी या ठिकाणी व्हिजिट लिंकवर पण क्लिक करू शकतो. आता ह्या लिंकचा वापर करून स्वतः कॉलेज देखील डेटा भरू शकतं किंवा ही लिंक शेअर करून तुम्ही तुमच्याकडे जे ॲप्लिकेशन आलेत, जे पण टीचरसाठी ज्यांनी पण अप्लाय केलेलं आहे ऑफलाईन,
किंवा तुमच्यासोबत कॉन्टॅक्ट केला त्यांना ही लिंक देऊन तुम्ही डिरेक्टली डेटा त्या ठिकाणी भरून घेऊ शकता. ही तुमची जबाबदारी झाली. कॉलेजच्या लेवलला तुम्ही ह्या गोष्टी करून घ्यायच्या आहेत. तर मला ह्या पर्टिक्युलर लिंकमध्ये जर डेटा भरायचा असेल तर मी व्हिजिट लिंकवर क्लिक करतो आणि या ठिकाणी माझ्या कॉलेजचं नाव मला दिसून जातं, बाकीच्या गोष्टी दिसतात, माझा आउटवर्ड नंबर वगैरे वगैरे जे पण काही स्टेटस वगैरे जे पण काही माझ्या अप्रुव्हलसाठी गरजेचं असतं त्या सगळ्या काही गोष्टी या ठिकाणी दिसून जातात. या ठिकाणी मला जे पण ॲप्लिकेशन आले टीचरचे त्यांचा पूर्ण डेटा भरून घेणं गरजेचं आहे. मोबाईल नंबर, फुल नेम, ईमेल ॲड्रेस, जेंडर वगैरे गोष्टी, हा सगळा डेटा मी जेव्हा भरेल तेव्हा मी सबमिट ॲप्लिकेशनवर क्लिक करेल. सबमिट ॲप्लिकेशनवर क्लिक केलं म्हणजे एका टीचरची इन्फॉर्मेशन तुम्ही या ठिकाणी भरून घेतली. असं तुमच्याकडं जर 10 टीचरसाठी ॲप्लिकेशन 10 स्टुडंटनी म्हणू किंवा मग 10 ॲप्लिकंटनी जर त्या ठिकाणी अप्लाय केलेलं असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी ते 10 जणांचा डेटा या ठिकाणी भरणं गरजेचं आहे. तुम्ही हा पूर्ण डेटा भरल्याच्या नंतर तुम्हाला टोटल ॲप्लिकेशन्समध्ये तो डेटा व्हिजिबल होईल. इथं मी एकाच माझ्याकडे कॅन्डिडेट आला आहे त्यामुळे मला एकाचा डेटा व्हिजिबल होतो आहे. मी इथं व्ह्यूवर क्लिक करून पूर्ण माहिती बघू शकतो. सो अशा पद्धतीने आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी जे पण इंटरेस्टेड मेंबर्स आहेत त्यांचा डेटा या ठिकाणी भरून घेणार. आता हा डेटा मी त्या ठिकाणी पूर्ण प्रॉपर भरला. त्यानंतर मला बाकीची इन्फॉर्मेशन काही भरायची, ज्यामध्ये डेट ऑफ ॲडव्हर्टाइजमेंट, मी केव्हा ॲडव्हर्टाइजमेंट केली, लोकल न्यूजपेपरचं नाव, जे ग्लोबल न्यूजपेपर असेल आपण 2 ठिकाणी त्या ठिकाणी ॲडव्हर्टाइजमेंट देत असतो. सो दोन्ही पण पेपरचे नाव तुम्हाला देणं गरजेचं आहे. सोबतच त्याचं प्रूफ इन द सेन्स आपण त्याला कात्रण म्हणतो, त्या पेपरचं कात्रण तुम्ही या ठिकाणी अपलोड करता आणि आय कन्फर्मवर क्लिक करून सबमिट रिक्वेस्ट म्हणता. जेव्हा तुम्ही सबमिट रिक्वेस्ट बटनवर क्लिक करता याचा अर्थ असा होतो की तुम्ही इंटरव्ह्यूची जी रिक्वेस्ट आहे, दॅट मीन्स रिक्वेस्ट फॉर इंटरव्ह्यू पॅनल, ते युनिव्हर्सिटीच्या एंडला सेंड केलं आहे. म्हणजे युनिव्हर्सिटीला तुम्ही रिक्वेस्ट केली की आम्हाला ते त्यासाठी इंटरव्ह्यू पॅनल अरेंज करून द्या. सो या ठिकाणी ही प्रोसेस संपते. परंतु बऱ्याच वेळेस असं पण होऊ शकतं की फर्स्ट टाईममध्ये तुमच्याकडे कुठलं ॲप्लिकेशन येणार नाही आणि तुम्हाला सेकंड टाईम परत त्या ठिकाणी इंटरव्ह्यू पॅनलसाठी रिक्वेस्ट करायची जर असेल, मी थोडं चुकीने बोललो, आपण इंटरव्ह्यू पॅनलसाठी नाही तर सेकंड टाईम ॲडव्हर्टाइजमेंटसाठी जर तुम्हाला रिक्वेस्ट करायची असेल तर तुम्ही या ठिकाणी परत अप्रूव्ड NOC या बटनवर क्लिक करणार आणि या ठिकाणी ॲक्शन बटनवर क्लिक करणार आणि सेंड फॉर सेकंड ॲडव्हर्टाइजमेंट ह्या टॅबवर क्लिक करणार. तुम्ही जेव्हा सेंड फॉर सेकंड ॲडव्हर्टाइजमेंट या टॅबवर क्लिक कराल ना तर ते पुन्हा एकदा ॲडव्हर्टाइजमेंट रिक्वेस्ट युनिव्हर्सिटी एंडला जनरेट होते आणि ते परत पुन्हा एकदा ते अप्रूव्ह करतात आणि तुम्हाला डेट त्या ठिकाणी वाढून भेटत असते आणि या ठिकाणचं जे स्टेटस आहे ते पेंडिंग होऊन जाईल आणि जेव्हा सेकंड टाईमसाठी तुम्हाला अप्रूव्हल येईल तेव्हा त्याचं स्टेटस अप्रूव्ह होईल. सेकंड टाईमला अप्रूव्ह झालं परत सेम प्रोसिजर तुम्हाला करायची आहे. त्या ठिकाणी इंटरव्ह्यूच्या रिक्वेस्टसाठी या ठिकाणी या पॅनलमध्ये तुम्हाला डेटा दिसेल. परत सेंड फॉर इंटरव्ह्यू पॅनल या पर्टिक्युलर लिंकवर त्या टीचर्सचे डेटा भरून घ्यायचा पूर्ण. इथून ॲक्टिवेट डिॲक्टिवेट त्या लिंकला तुम्ही करू शकता. इथं टोटल ॲप्लिकेशन तुमच्या समोर दिसतील. हा पूर्ण तुम्ही डेटा भराल आणि त्या ठिकाणी सबमिट रिक्वेस्ट या बटनवर क्लिक कराल. अशा पद्धतीने ही पूर्ण प्रोसिजर आहे. याच्यामध्ये कुठलंही कन्फ्यूज होण्याचं कारण नाही, कारण हा स्ट्रेट फॉरवर्ड फ्लो आहे आणि स्टँडर्ड फ्लो आहे. जर तुम्ही सेकंड टाईम त्या ठिकाणी ॲडव्हर्टाइजमेंटसाठी रिक्वेस्ट करताय तर तो ऑप्शन तुम्हाला ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये दिसतो आणि जर तुम्ही इंटरव्ह्यू पॅनलसाठी रिक्वेस्ट करताय तर त्याचा ऑप्शन पण तुम्हाला त्या ठिकाणी इंटरव्ह्यू पॅनलमध्ये दिसतो. अशा पद्धतीने हा फ्लो आहे. हा सिंपल आणि सरळ फ्लो असल्यामुळे आपण ह्याच फ्लोने जाऊ आणि अशाच पद्धतीने त्या ठिकाणी इंटरव्ह्यू पॅनलची रिक्वेस्ट करूया आणि त्या ठिकाणी पुन्हा एकदा युनिव्हर्सिटीच्या एंडला ती रिक्वेस्ट केल्याच्या नंतर पुढच्या अवघ्या 10 ते 15 दिवसात ते अप्रूव्ह होऊन तुमच्यासमोर एक कमिटीची इन्फॉर्मेशन येऊन जाईल आणि ती कमिटीची इन्फॉर्मेशन आल्याच्या नंतर आपण कमिटी रिपोर्ट कशा पद्धतीने सिस्टमवर अपलोड करणार याच्याबद्दल माहिती अवघ्या काही दिवसांमध्ये पुढच्या व्हिडिओमध्येच घेऊयात. तोपर्यंत थांबूया.